माझ्याकडचे काही नगरसेवक आहेत ना, ते तुमच्यापेक्षा जास्त हुशार आहेत. वैभव नाईक हे जे काय हे सगळे प्रकार करत असतात, खरं तर मी त्यांचे आभारच मानले, नाहीतर हे लॉरेन्स मान्यकर सारखी ही लोक याशी मोकाटच सुटत आमचं हिंदू धर्माचं नुकसानच करत बसली असती. पण वैभव नाईक स्वतः, आपण माजी आमदार 10 वर्ष राहिलेला आहात. घोडगे गाव जे आहे ते सह्याद्रीच्या पायथ्याशी असणारं गाव आहे. मी 1 कोटी च्या ब्रिजचं लोकार्पण करायला गेलो होतो. आपण किती कामं केली त्या गावामध्ये? आपली कामं मतदारसंघामध्ये का दिसत नाही? का लोकांनी आपल्याला घरी बसवलं? याचं कधीतरी आपण आकलन करा, ऑडिट करा. तुमचा हाच स्वभाव हे कसं आहे माहिती ना, ह्याला वैभवजी चिल्लर गोष्टी म्हणतात. ह्याच्यातून बाहेर या. तुम्ही कॉलेजमध्ये नाही आहात, तुम्ही शाळेत नाही आहात. हे व्हिडिओ शोधा, ते व्हिडिओ शोधा, मग त्याला कुठेतरी जोडा आणि मग त्याचं सोशल मीडियावर टाका. तुम्ही माजी आमदार आहात 10 वर्षाचे. ती गोष्ट वेगळी आहे की आपण काय करू शकलात नाही, एकही विकास काम आणू शकलात नाही, विधायक काम, सामाजिक काम हे तुम्हाला कळलेलं नाही, कारण का तुम्ही या चिल्लर गोष्टींच्या बाहेरच येत नाही. माझ्याकडचे काही नगरसेवक आहेत ना, ते तुमच्यापेक्षा जास्त हुशार आहेत. कधीतरी त्यांच्या मतदारसंघामध्ये जाऊन बघा, त्यांनी आपला वॉर्ड कसा सांभाळलाय तो. काही जिल्हा परिषद सदस्य आहेत. राजकारणामध्ये आपण काय ठेवून जातो, आपला ठेवा काय, त्याला महत्व आहे. आम्ही कामाला महत्व देतो, आम्ही आमच्या हिंदू धर्माला महत्व देतो. उठ सूट कुठले व्हिडिओ शोध, दिवसभर कुठल्या तरी पत्रकाराला पकड, यांचे ठरलेले 2-3 पत्रकार, आणि मग ते काय दिवसभर ते सगळं चालतं यांचं. तुम्ही मतदारसंघाला, जिल्ह्याला काय देणार हे तरी सांगा. एक तर तुम्ही